सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षासाठी आगमनासाठी सगळेच आज सज्ज झालेले आहेत. सगळेजण नवीन-नवीन वर्षाचे नवीन संकल्प करत आहेत. आपण आता सध्या अहिल्यानगर शहराच्या नजीक जे आहे चांदबिबी महाल तिथे आलेलो आहोत. इथे काही नागरिक आहेत जे आता सध्या नवीन वर्षामध्ये देखील व्यायामासाठी करत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नेमकं नवीन वर्षाचा त्यांनी संकल्प काय केलेला आहे? नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. सरत्या वर्षात काय सांगितलं? काय घडामोडी घडल्या? काय अनुभव आले आणि नवीन वर्षाचं काय सांगाल? सर, नवीन वर्ष 2024 आमचं सगळं चांगलंच गेलेलं आहे. त्याच्यामध्ये तर 2024 मध्ये कोरोना झाला, हे झालं, ते झालं. पण चांदबी महालावर जेवढे बी लोक येणार आहे, त्यांना आजपर्यंत काही त्रास झाला नाही. कारण इथली जी हवा मोकळी आहे, स्वच्छ हवा आहे आणि इथला जो वर्ग येतो सगळ्यात चांगला वर्ग येतो. आम्ही आज कमीत कमी 70-80 जणांचा ग्रुप आहे सर इथं आमचा. आणि दरवर्षी आम्ही एक ट्रिप काढत असतो. आम्ही वासोटा केलेला आहे, परत जीवदान केलं, हे केलं. आम्ही सगळं एकत्र राहतो. आम्ही हा जो ग्रुप आहे आमचा फॅमिली ग्रुप आहे सर याच्यामुळे. आणि या चांदबी महालामुळे झालेला आहे. फक्त एकच म्हणणं की चांदबी महालाकडे ना सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे की हे केलं. आता चला भाऊ, आम्ही कलेक्टर साहेबांना 10 वेळेस सांगून त्यांनी रोड तरी करून दिला. त्याच्यामुळे आज इतक्या सहल येतात इथं सगळं झालेलं आहे. पण तरी बी अजून पुरातन खात्याने इकडे लक्ष दिलं पाहिजे, एवढीच अपेक्षा आमची. 2025 ला तरी त्यांनी बघावं. जाऊ दे 2024 गेलं, आम्ही भरपूर वेळा सांगितलेलं इथले साहेब लोकांना सगळं. पण 2025 ला त्यांनी लक्ष द्यावं हीच आमची इच्छा आहे बस. काय सांगाल? कसा अनुभव आला? काय कसं या पुढच्या नवीन वर्षाचा कसा संकल्प राहणार आहे? नाही, नवीन वर्ष सर्वांना नगरकरांना नवीन वर्षाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे त्यांचं आरोग्यदायी जीवन जावं, हे वर्ष चांगलं जावं. आणि या ठिकाणी जो संकल्पाचा विषय आहे, या ठिकाणी आम्ही जे झाडं लावलेत, आत्ताच आमच्या अजय जिंजेंनी सांगितलं की झाडं लावलेले आहेत. वडाचे झाडं 130 झाडं लावले होते सर्व मॉर्निंग ग्रुपने. त्यातले जवळजवळ सगळे झाडं रोपलेले आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या मंडळाकडे अजून पैसे शिल्लक आहेत, जवळजवळ 4 ते 5 लाख रुपये शिल्लक आहेत. त्यातून येणाऱ्या काळात आम्ही नवीन झाडं लावणार आहे. एवढ्या म्हणजे 2-3 महिन्यानंतर चांगले नवीन वृक्षारोपण या ठिकाणी करणार आहे. दर याच्यातून आम्ही पाणी देतो झाडाला. एक नागरिक म्हणून कशा भावना आहेत? काय सांगाल पुढच्या वर्षीचं जे 2025चं वर्ष कसं राहणार आहे? काय आता विधानसभा झालेल्या आहेत, लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या. येणाऱ्या काळात महानगरपालिका होतील. जसे लोकसभा विधानसभा झाली तशी महानगरपालिका होऊन जाईल. राजकारण हे चालूच राहणार आहे. पण आमचं नगरकरांना एवढीच विनंती आहे की तुमच्या जवळ एवढं हेल्थ चांगलं राहावी म्हणून चांदबिबीचा महाल आहे, त्याचा आनंद नगरकरांनी घ्यावा. की हे कोणाची मक्तेदारी नाहीये. जे प्रशासन ज्या पद्धतीने वागतं, या ठिकाणी आम्ही त्यांच्या वेळोवेळी सुविधा द्या मागितलेल्या आहेत. इथलं जे पुरातत्व विभागाचे अधिकारी आहेत की भाऊ इथं महिला वर्ग येतो, जेंट्स येतात, त्यांना सगळ्या लॅट्रिनची सोय करून द्या, इथं बसण्याची सोय करून द्या, पाणी पिण्याची सोय करून द्या. या ज्या गोष्टी आहेत या प्रशासनाने केल्या पाहिजे. याचा पैसा सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं येतो पैसा. आणि कलेक्टर साहेबांनी एक म्हणजे कलेक्टर होते सालेमठ साहेब, त्यांनी या ठिकाणी आम्हाला जो रोड करून दिला. आम्ही सर्व मॉर्निंग ग्रुपनी त्यांची भेट घेतली जवळजवळ 50-100 लोकांनी. आणि त्यांनी त्याच्यात इंटरेस्ट दाखवून हा जो रोड करून दिला आम्हाला 2.5 किलोमीटरचा, तर राहिलेला रोड करून दिला तर या ठिकाणी पर्यटन वाढणार आहे. नगरमध्ये पर्यटन जर पाहिलं तर चांदबिबीचा महाल सोडलं तर दुसरं कुठलंही पर्यटन नाहीये. त्यासाठी त्यांनी पर्यटन जे पुरातत्व खात्याने ते लक्ष घालावं, एवढीच आमची त्यांना विनंती आहे. नवीन वर्षात पर्यटन वाढावा, काय 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 अपेक्षा असतील अजून नगरमध्ये? काय हेच ह्या ज्या सुविधा आहेत नगरमध्ये, ज्या ज्या काही आहेत, आता एवढ्या चांगल्या स्पर्धा भरतात नगरमध्ये. सायकल वेगवेगळ्या रनिंगच्या स्पर्धा भरतात, वेगवेगळं चालू आहे. म्हणजे लोकांचा उत्साह आरोग्याकडे जे लक्ष देण्याकडे चाललेलं आहे, त्याच्या बाबतीत त्यांनी प्रशासनाने त्याला हे केलं पाहिजे ना. महानगरपालिकेने असो किंवा प्रशासन कलेक्टर साहेबांनी असो, इथं ज्या सुविधा आहेत, समजा ही चांदबिबीचा माल महापालिकेच्या हद्दीत येत नाही, पण ज्या शहरामध्ये ज्या गोष्टी आहेत त्यांनी तिथं द्यायला पाहिजे, प्रोव्हाइड केल्या पाहिजे. ते तिथं होईल चांगलं. 2025चं वर्ष कसं एकंदरीत तुम्ही पाहता? कसं पाहता त्या वर्षाकडे?
2025 आज तर पहिले 1-1-25 झालेले. सुरुवात चांगली हो, इथून पुढे हे वर्ष सगळ्यांना चांगलं जावं अशी भगवंताचरणी प्रार्थना करतो. 2025 वर्ष सर्वांना निरोगी जावं, शहरात पर्यटन वाढावा, शहराच्या नजीक जे पूर्ण निसर्गाची सृष्टी आहे ते जे सगळं पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.